आहे का? नवीन तारीख आली हा कटले आणखी ठेवण्याकडे जाऊया. दादा आहे का झपले तरी कोणते लोक म्हणते 2 महिने वेळ द्यायचा का? मी सगळ्याला विचारलंय, कोण नाही म्हणता इकडून म्हणत नाही कोणी, त्यांचे शब्द घ्या म्हणते ते काय बोलत जाऊ नका मागं. मग त्यांच्यात नाही घेतले, कोणाच घेतली? काय म्हणणं आहे तुमचं? 2 महिने द्यायचे काही कडे सगळे हातवर करून सांगा. परत मग माझ्याकडे लुटू नका. इथं जीव चाललाय सगळे हातवर करून सांगा. ही काळे तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं त्यांचे शब्द घ्या म्हणते ते. अरे मग कोणाला घ्यायचे तुम्हाला? तुम्ही म्हणून आले यांना म्हणून द्या ना मंत्री. अरे मग तेच नाही तर कोणाच घेऊन द्यायला लागले. टाइम पॉइंट करून घ्यायला आपण त्यांचं कोण टाइम पॉइंट करून द्यावं लागेल म्हणून. त्यांनी नवीन तारीख आणली. आपले जे आंतरवाडीचे गुन्हे आणि जालन्याचे हे 15 दिवसात घेणार आणि महाराष्ट्रातले संपूर्ण 1 महिन्यात. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात. चला मग आता हे आम्हाला उपोषण स्थगित करायचं का? एक मला सांगा. आणि सलाह घेऊ का नको? खाली बसा आपण टाइम बॉन्ड करून घ्यायला लागलो. शब्द घेताची गरज नाही. शब्द पाहिजे घेतला होता हे बदलले. आम्ही जी विनंती केली ती बोला. कसा बोलतोय आणि तुम्हाला सकाळपासून 3दा फोन आला तरी विभागाची प्रथा आहे ना. एकदम बंद करा. आळा बंद करा. झेंबरच राहिले तुला फोन आला का? तुम्हाला काय मारत पुढे नाही तर नाही चाललं का? आहे आहे का? हे म्हणजे मराठा संजय समुद्रात बोलावं लागत. तुम्ही 2 माणसाच्या नजर लागली त्या लायकात आहे कोणीच बोला कारण त्यांना फुकट दिले. मी जी विनंती केली आपल्याला त्या बाबतीत बोला. समितीत मला यांचं म्हणणं आपण समितीत जावा. आपली महाराष्ट्रात शिंदे समितीत जायचं नाही. तुम्ही तुमचं रोड बघा. आम्हाला कसं बघा. आम्ही 24 तारखेच्या नंतर मुंबईचं नाक बंद होणार हे मात्र मराठ्यांचा शब्द आहे. लवकर होण्यासाठी तुमच्या डोळ्यात एकत तुम्ही तिथं असला तर आणखीन गतीनं होईल अशी आमची विनंती आहे. तुमच्या वतीने द्या. ठीक आहे तुम्ही सांगू. ते सांगू म्हणते 2 महिने 1 तारखेला 2 महिने 1 तारखेला पूर्ण. 2-4 दिवस नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलेलं आहे. उपोषण सोडवण्यासाठी राज्याचे महत्वाचे मंत्री, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, तसेच जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि उदय सामंत हे महत्वाचे मंत्री आणि निवृत्त न्यायमूर्तींची टीम असं शिष्टमंडळ हे
अंतरवाली सराटी या ठिकाणी आज दाखल झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे दाखल झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे आज स्थगित झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 2 महिन्याची वेळ शिष्टमंडळाला आणि समितीला दिलेली आहे आणि या 2 महिन्यानंतर परत एकदा आंदोलनाची धार तीव्र करणार अशी ग्वाही परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला तसेच सरकारला दिलेली आहे। 2 महिन्यानंतर आरक्षण मिळालं नाही तर मुंबईत जाऊन आरक्षण घेऊ, आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करू अशी घ्या पण सरसकट आरक्षण द्या। मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे 2 जानेवारी पर्यंतची वेळ। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर आम्ही पण वेळ द्यायला तयार आहोत अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, संदीपान भुमरे या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे आलेला आहे। त्यापूर्वी 2 माजी न्यायमूर्ती यांनी देखील जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा केलेली आहे। शिष्टमंडळाची शिष्टाई फळाला आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी 2 पावलं मागे सरकारला वेळ देण्याची भूमिका घेतलेली आहे। राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन शिष्टमंडळाने दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देण्याची भूमिका जाहीर केलेली आहे। मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत की सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे या मताचा मी आहे। हा आरक्षणाचा लढा तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही। हा लढा सुरूच राहणार। सरकारने दिलेला शब्द पाळावा, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत असं सरकारने दिलेला शब्द पाळावा, आम्हीही वेळ द्यायला तयार आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर 2023 पर्यंतची वेळ सरकारला दिलेली होती, पण आता 2 जानेवारी पर्यंतची म्हणजे 2 महिन्यांची वेळ ही सरकारला देण्यात आली आहे। शिष्टमंडळाने 2 जानेवारी पर्यंतची वेळ मागितली होती। जरांगे पाटील भूमिकेवर ठाम होते आणि आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 9वा दिवस आहे। काल त्यांनी संध्याकाळपासून पाणी बंद करणार असल्याची घोषणा केली होती। आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी 2 जानेवारी पर्यंतची वेळ दिलेली आहे अशी महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। 2 महिन्याची वेळ देऊन आपण आरक्षण द्यावं असं सांगितलं जात आहे। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेण्याचे संकेत आलेले आहेत। पाटलांनी उपोषण मागे घेण्याचे संकेत दिलेले आहेत। त्यांनी सरकारला 2 जानेवारी पर्यंतची वेळ देण्याची तयारी केली आहे, पण सरकारने सरसकट आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे। सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना 2 जानेवारी पर्यंतचा वेळ मागितलेला आहे। 8 डिसेंबर पर्यंत विशेष अधिवेशन बोलवू असं धनंजय मुंडे यांचं आश्वासन आहे। 8 डिसेंबर नंतर अधिवेशन बोलवू, विधिमंडळात सर्वपक्षीय नेते एकमताने प्रस्ताव मांडतील, सरकारला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे। त्यांचं पुढे म्हणणं आलेलं आहे की 1967 मध्ये माळी जातीला कोणत्या आधारावर आरक्षण दिलं। जरांगे पाटील सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहे। थोडा वेळ अजून सरकारला द्यावा, सरसकट आरक्षण देण्यासाठी कायदेशीर त्रुटी आहेत असं देखील धनंजय मुंडे म्हणाले। यावेळी 1967 मध्ये माळी जातीला कोणत्या आधारावर आरक्षण दिले असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय। आणखी नोंदी शोधण्यासाठी थोडा वेळ द्या, सरकारचं शिष्टमंडळ आणखी नोंदी शोधण्यासाठी थोडा वेळ द्या, टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं आहे, सरसकट आरक्षण देण्यासाठी वेळ लागणार आहे, काही कायदेशीर त्रुटी दूर करायच्या आहेत। सध्या 13,000 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत असं मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना सांगितलेलं आहे। घ्या पण सरसकट आरक्षण द्या। मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे 2 जानेवारी पर्यंतची वेळ। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर आम्ही पण वेळ द्यायला तयार आहोत अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, संदीपान भुमरे या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे आलेलं आहे। त्यापूर्वी 2 माजी न्यायमूर्ती यांनी देखील
जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा केलेली आहे. शिष्टमंडळाची शिष्टाई फळाला आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी 2 पावलं मागे सरकारला वेळ देण्याची भूमिका घेतलेली आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन शिष्टमंडळाने दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत की सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे या मताचा मी आहे. हा आरक्षणाचा लढा तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही. हा लढा सुरूच राहणार. सरकारने दिलेला शब्द पाळावा. आम्ही वेळ द्यायला तयार आहोत असं सरकारने दिलेला शब्द पाळावा. आम्हीही वेळ द्यायला तयार आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर 2023 पर्यंतची वेळ सरकारला दिलेली होती, पण आता 2 जानेवारी पर्यंतची म्हणजे 2 महिन्यांची वेळ ही सरकारला देण्यात आली आहे. शिष्टमंडळाने 2 जानेवारी पर्यंतची वेळ मागितली होती. जरांगे पाटील भूमिकेवर ठाम होते आणि आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 9वा दिवस आहे. काल त्यांनी संध्याकाळपासून पाणी बंद करणार असल्याची घोषणा केली होती. आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. देशासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 2 जानेवारी पर्यंतची वेळ दिलेली आहे अशी महत्वाची अपडेट सध्या समोर येते. 2 महिन्याची वेळ देऊन आपण आरक्षण द्यावं असं सांगितलं जात आहे. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेण्याचे संकेत आलेले आहेत. पाटलांनी उपोषण मागे घेण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यांनी सरकारला 2 जानेवारी पर्यंतची वेळ देण्याची तयारी केली आहे, पण सरकारने सरसकट आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना 2 जानेवारी पर्यंतचा वेळ मागितलेला आहे. 8 डिसेंबर पर्यंत विशेष अधिवेशन बोलवू असं धनंजय मुंडे यांचं आश्वासन आहे. 8 डिसेंबर नंतर अधिवेशन बोलवू. विधिमंडळात सर्व पक्षीय नेते एकमताने प्रस्ताव मांडतील. सरकारला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे. त्यांचं पुढे म्हणणं आलेलं आहे की 1967 मध्ये माळी जातीला कोणत्या आधारावर आरक्षण दिलं. जरांगे पाटील सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहे. थोडा वेळ अजून सरकारला द्यावा. सरसकट आरक्षण देण्यासाठी कायदेशीर त्रुटी आहेत असं देखील धनंजय मुंडे म्हणाल्यात. यावेळी 1967 मध्ये माळी जातीला कोणत्या आधारावर आरक्षण दिले असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. आणखी नोंदी शोधण्यासाठी थोडा वेळ द्या. सरकारचं शिष्टमंडळ आणखी नोंदी शोधण्यासाठी थोडा वेळ द्या. टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं आहे. सरसकट आरक्षण देण्यासाठी वेळ लागणार आहे. काही कायदेशीर त्रुटी दूर करायच्या आहेत. सध्या 13,000 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत असं मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना सर्वेक्षणासाठी चालढकल करू नका, निश्चित वेळ सांगा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं. मराठा समाजाचं सर्वेक्षण करा. जात पडताळणी तात्काळ सुरू करा. तसंच सर्वेक्षणासाठी चालढकल करू नका आणि निश्चित किती वेळ लागेल ते आम्हाला सांगा. सरसकटच आरक्षण हवं आहे, त्यासाठी GR काढा असे मुद्दे मनोज जरांगे पाटील यांनी न्यायमूर्तींच्या समोर मांडलेले आहेत. 2 निवृत्त न्यायमूर्ती मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे आलेले आहेत. त्याचबरोबर शिष्टमंडळ देखील आलेलं आहे. निवृत्त न्यायमूर्तींकडून जरांगेंना समजावण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे आरक्षण लढा आणि हा उपोषणाचा काळ आता संपलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे. तर मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळणार आहे. टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी वेळ लागतोय, त्यामुळे आणखी थोडा वेळ द्या असं निवृत्त न्यायमूर्ती यांचं जरांगे पाटील यांना म्हणणं आहे. 2 निवृत्त न्यायमूर्तींनी अंतरवाली सराटी येथे त्यांना समजावण्यासाठी आलेले असता ही शिष्टमंडळाची शिष्टाई आता कामाला आलेली आहे असं म्हणण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस घेऊन आपलं उपोषण सोडवलेलं आहे. जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झालेलं होतं आणि गेल्या 8 दिवसांपासून जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं. त्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ आलं. त्यांनी मागण्या मांडल्या. त्याचबरोबर त्या मागण्या पूर्ण करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते. त्याचबरोबरीनं आता शिष्टमंडळ यांनी कोर्टात आपल्याच बाजूने निर्णय लागणार असं देखील वारंवार सांगितलं जाऊ लागलेलं आहे.
त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की इतर समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे, मग आम्हालाच आरक्षण का नाही आहे? तर त्यावरती देखील निवृत्त न्यायमूर्ती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. जात प्रमाणपत्र कमिटीला वेळ देणं देखील गरजेचं आहे. रक्ताचं नातं असल्यास आरक्षण मिळणार, अत्यंत महत्त्वाची नोंद इथे उपस्थित होत आहे. रक्ताचं नातं असेल त्यांना आरक्षण निश्चित मिळणार अशी महत्त्वाची नोंद उपस्थित झालेली आहे. सर्वेसाठी विषय आयोगाकडे पाठवावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. अतिशय महत्त्वाची नोंद इकडे यायला सुरुवात झालेली आहे. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ, सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. महत्त्वाची नोंद येते. सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्यात असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कुणबी प्रमाणपत्र देताना जात पडताळणीचे आदेश देण्यात यावेत. जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना देण्यात याव्यात असं देखील न्यायमूर्तींचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं मनोज जरांगे पाटील यांची मागणी. सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी मनोज जरांगे पाटील यांची मागणी. सर्वेक्षणासाठी आर्थिक मनुष्यबळ द्यावं. एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्या. या प्रमुख मागण्या आता परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आहे. सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं देखील मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगताना दिसतात. सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवला जावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आंदोलन स्थळावरती सरकारचं शिष्टमंडळ आहे. निवृत्त न्यायमूर्तींची कागदपत्र तपासणी सुरू आहे. निर्णय आपल्याच बाजूने लागेल, थोडा वेळ द्या असं म्हटलं जाऊ लागलेलं आहे. MG गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती आणि सुनील शुक्रे निवृत्त न्यायमूर्ती हे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहेत. त्याचबरोबर बच्चू कडू हे देखील या सर्वांच्या समवेत उपस्थित आहेत. तर मंडळी, या सगळ्यांच्या दरम्यान आता मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळांमध्ये बोलणी सुरू आहे. बच्चू कडू हे सातत्याने संपर्कात आहेत. महत्त्वाची नोंद येते. रक्ताचं नातं असल्यास प्रमाणपत्र मिळणार. सरसकट असा शब्द टाका असं मनोज जरांगे पाटील यांची सूचना आहे, यांची मागणी आहे. जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना देण्यात याव्यात असं देखील मागणी आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या लिहून घेण्याचं काम सध्या सुरू आहे. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्यात असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी विषय आयोगाकडे पाठवावा. जरांगे पाटलांचा निवृत्त न्यायमूर्तींना सवाल. सर्वेक्षणासाठी मराठा मागास हे सिद्ध झालेलं नाही आहे असं निवृत्त न्यायमूर्तींचं म्हणणं आहे. तर आरक्षणासाठी मराठा समाज मागास सिद्ध करणं हे गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती इथे हजर आहेत आणि मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार आहेत असं देखील आता एक महत्त्वाची नोंद इकडे येते. सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कारवाई करत आहोत असं देखील शिष्टमंडळाकडनं सांगण्यात येत आहे. निवृत्त न्यायमूर्तींची कागदपत्र दाखवत जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या ह्या लिहून घेतल्या जात आहेत. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं मनोज जरांगे पाटील यांची मागणी. बच्चू कडूंसह निवृत्त न्यायमूर्तींची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा. हे दृश्य आहेत अंतरवाली सराटी येथील. अंतरवाली सराटीमध्ये दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाजू समजावून सांगत आहेत. दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती या मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर न्यायमूर्तींनी त्यांना कायदेशीर बाबी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बच्चू कडू आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत दाखल झालेले आहेत. बच्चू कडू आणि दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती हे बच्चू कडू यांच्यासोबत हे
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे आणि कायदेशीर बाबी ह्या समजावून सांगण्यात येत आहेत. घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये. दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की घाई गडबडीत कुठलाही निर्णय घ्यायला नको म्हणून. आणि निवृत्त न्यायाधीश सुनील सुक्रे, MG गायकवाड या शिष्टमंडळात 4 मंत्री आहेत, 2 निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि 2 आमदार आहेत. बच्चू कडू आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या भेटीला आलेले आहेत. त्यातच घाई गडबडीत कुठलाही निर्णय 1-2 दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नसतं असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. दोन्ही न्यायमूर्ती ह्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करतायत. 1-2 दिवसात आरक्षण मिळणं शक्य नाही. त्यासाठी प्रोसेस काय आहे, काय पद्धतीनं कामं करावी लागणार आहेत, या सगळ्या बाबी समजावून सांगताना आपल्याला इथे खुद्द न्यायमूर्ती दिसत आहेत. घाई गडबडीत निर्णय घ्यायला नको असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारचं शिष्टमंडळ आता हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे. न्यायमूर्ती ह्या बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता इकडे काही कमेंट्स देखील मराठा बांधवांच्या यायला सुरुवात झालेली आहे की आरक्षण जाऊ द्या, आमचा महाराष्ट्र मोकळा करा, अशा देखील कमेंट आहेत. आर्थिक निकष सर्वे करून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आतापर्यंत सर्व धनाड्यांना मराठा कुणबी आरक्षण मिळालेलं असतं असं देखील कमेंट आलेली आहे. त्यानंतर आणखी एक कमेंट आलेली आहे, ते आरक्षण जाऊ द्या, आमचा महाराष्ट्र मोकळा करा. त्याचबरोबर जे आरक्षण आहे ते आरक्षण महत्त्वाचं आहे, वेड्यात काढतंय सरकार, अशा पद्धतीचं देखील कमेंट इकडे या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहेत. कोणत्याही समाजातील व्यक्ती सरकारी व निमसरकारी पदावर काम करत असेल तर त्याच्या मुलांना आरक्षण देऊ नये असंही बोललं जातं आहे. तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं जातं आहे. कुठल्याही पद्धतीचं घाई गडबडीत घेतलेलं निर्णय हे कोर्टात टिकणार नाही असा न्यायमूर्तींचा सवाल आहे. मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल असं निवृत्त न्यायमूर्ती यांचं म्हणणं आहे. निवृत्त न्यायमूर्तींकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळणार असं देखील निवृत्त न्यायमूर्ती यांचं म्हणणं आहे. या महत्त्वाच्या बाबी समजावून सांगण्यात येत आहेत. आपण स्क्रीनवरती बघू शकत असाल की काही पेपर्स यांच्यामध्ये आहेत. तर यामध्ये निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे, MG गायकवाड आणि या शिष्टमंडळामध्ये 4 मंत्री आहेत, 2 निवृत्त न्यायमूर्ती आहेत, 2 आमदार आहेत. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळणार असं आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे. आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असंही सांगितलं जाऊ लागलेलं आहे. कायदेशीर बाबींसाठी थोडा वेळ लागण्याची गरज आहे असं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे. कोर्टामध्ये घाईत घेतलेले निर्णय टिकत नाहीत असं देखील सांगितलं जाऊ लागलेलं आहे. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल. निवृत्त न्यायमूर्तींचं अत्यंत महत्त्वाचं विधान इकडे येत आहे. गडबडीत आरक्षण मिळणार नाही, टिकणार नाही असं देखील म्हणणं इकडे येत आहे. तर सगळ्यात महत्त्वाच्या बाबी इथे आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत की मराठा समाजाने जे आरक्षणाची मागणी केलेली आहे त्या मागणीवरती आता निवृत्त न्यायाधीश आणि सरकारचं शिष्टमंडळ तसेच आमदार बच्चू कडू हे स्टेजवरती आहेत. सुप्रीम कोर्टातलं कामकाज दृष्टीपथात आलेलं आहे. घाई गडबडीत निर्णय घ्यायला नको असं न्यायमूर्तींनी जरांग्यांना सांगितलं आहे. 1-2 दिवसात कुठलंही आरक्षण मिळणार नसतं. कोर्टात असं आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे थोडा वेळ घेणं गरजेचं आहे असं जरांगेंना सांगितलं जातं आहे. कोर्टात आपल्याच बाजूने निर्णय होईल, मागास मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल असं देखील निवृत्त न्यायमूर्तींकडनं मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं जातं आहे. त्याचबरोबर दोन्ही न्यायमूर्ती जरांगे पाटील यांना कायदेशीर बाबी समजावून सांगत आहेत. घाई गडबडीत कुठलाही निर्णय घ्यायला नको असं न्यायमूर्तींचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आता
कोर्टात आपल्याच बाजूने निर्णय लागणार असं देखील वारंवार सांगितलं जाऊ लागलेलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की इतर समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे, मग आम्हालाच आरक्षण का नाही आहे. तर त्यावरती देखील निवृत्त न्यायमूर्ती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. जात प्रमाणपत्र कमिटीला वेळ देणं देखील गरजेचं आहे. रक्ताचं नातं असल्यास आरक्षण मिळणार, अत्यंत महत्त्वाची नोंद इथे उपस्थित होत आहे. रक्ताचं नातं असेल त्यांना आरक्षण निश्चित मिळणार अशी महत्त्वाची नोंद उपस्थित झालेली आहे. सर्वेसाठी विषय आयोगाकडे पाठवावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. अतिशय महत्त्वाची नोंद इकडे यायला सुरुवात झालेली आहे. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ, सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. महत्त्वाची नोंद येते. सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्यात असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कुणबी प्रमाणपत्र देताना जात पडताळणीचे आदेश देण्यात यावेत. जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना देण्यात याव्यात असं देखील न्यायमूर्तींचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं मनोज जरांगे पाटील यांची मागणी. सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी मनोज जरांगे पाटील यांची मागणी. सर्वेक्षणासाठी आर्थिक मनुष्यबळ द्यावं. एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्या. या प्रमुख मागण्या आता परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आहे. सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं देखील मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगताना दिसतात. सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवला जावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आंदोलन स्थळावरती सरकारचं शिष्टमंडळ आहे. निवृत्त न्यायमूर्तींची कागदपत्र तपासणी सुरू आहे. निर्णय आपल्याच बाजूने लागेल, थोडा वेळ द्या असं म्हटलं जाऊ लागलेलं आहे. MG गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती आणि सुनील शुक्रे निवृत्त न्यायमूर्ती हे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहेत. त्याचबरोबर बच्चू कडू हे देखील या सर्वांच्या समवेत उपस्थित आहेत. तर मंडळी, या सगळ्यांच्या दरम्यान आता मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळांमध्ये बोलणी सुरू आहे. बच्चू कडू हे सातत्याने संपर्कात आहेत. महत्त्वाची नोंद येते. रक्ताचं नातं असल्यास प्रमाणपत्र मिळणार. सरसकट असा शब्द टाका असं मनोज जरांगे पाटील यांची सूचना आहे, यांची मागणी आहे. जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना देण्यात याव्यात असं देखील मागणी आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या लिहून घेण्याचं काम सध्या सुरू आहे. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्यात असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणासाठी विषय आयोगाकडे पाठवावा. जरांगे पाटलांचा निवृत्त न्यायमूर्तींना सवाल. सर्वेक्षणासाठी मराठा मागास हे सिद्ध झालेलं नाही आहे असं निवृत्त न्यायमूर्तींचं म्हणणं आहे. तर आरक्षणासाठी मराठा समाज मागास सिद्ध करणं हे गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती इथे हजर आहेत आणि मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार आहेत असं देखील आता एक महत्त्वाची नोंद इकडे येते. सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कारवाई करत आहोत असं देखील शिष्टमंडळाकडनं सांगण्यात येत आहे. निवृत्त न्यायमूर्तींची कागदपत्र दाखवत जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या ह्या लिहून घेतल्या जात आहेत. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं मनोज जरांगे पाटील यांची मागणी. बच्चू कडूंसह निवृत्त न्यायमूर्तींची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा.